नमस्कार, मयुरीज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत. लहान मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी अगदी पौष्टिक असा पर्याय आहे किंवा मग उपवास असेल तरीसुद्धा हे लाडू तुम्ही खाऊ शकता. दोनच साहित्यामध्ये अगदी झटपट 15 मिनिटात तयार होणारे हे लाडू आहेत. स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता, खूपच छान. चला तर मग सुपर हेल्दी आणि टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया. गूळ आणि शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी गूळ घ्यायचा आहे. एका वाटीला थोडा कमी गूळ घेतलेला आहे. तुम्ही सेम प्रमाण घेतलं तरी चालेल किंवा मग किलोच्या प्रमाणात करायचं असेल तर पाव किलो शेंगदाणे आणि पाव किलो गूळ घ्या. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि हे शेंगदाणे आपण भाजून घेऊयात. मीडियम टू लो फ्लेमवरती हे शेंगदाणे आपल्याला मस्त सगळ्या बाजूने भाजून घ्यायचे आहेत. जितके छान आपण शेंगदाणे भाजून घेऊ तितकेच काळ आपले लाडू टिकले जातात. जर शेंगदाणे तुम्ही हाय फ्लेमवरती पटपट भाजून घेतले किंवा मग ते कच्चे राहिले तर लाडू लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेंगदाणे तुम्ही मस्त भाजून घ्या. त्यामुळे लाडूला चवसुद्धा छान येते आणि जास्त काळ लाडू टिकतात सुद्धा. हे पहा, शेंगदाणे भाजून झालेले आहेत. जास्त काळे करायचे नाहीत. खरपूस झाल्यानंतर असं शेंगदाण्याचं साल पटकन निघतं आणि फुटले जातात शेंगदाणे. आता आपण हे गॅस बंद करून एका प्लेटमध्ये ओतून घेऊयात. शेंगदाणे आपल्याला थोडे कोमट करून घ्यायचे आहेत. आता सध्या जास्त गरम असल्यामुळे एका प्लेटमध्ये ओतल्यानंतर थोडे कोमट करून घेऊयात. शेंगदाण्यांवरची साल तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही ती काढू शकता. मी काढणार नाही. हे पहा, शेंगदाणे थोडे कोमट झालेले आहेत. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. भांड्यामध्ये काढताना सुद्धा आपल्याला थोडे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि त्यावर थोडासा गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ घातल्यानंतर पुन्हा त्यावर थोडे शेंगदाणे आणि गूळ शेंगदाणे असं घालून घ्यायचं आहे. तुम्ही जर प्लेटमध्ये गूळ शेंगदाणे एकत्र मिक्स करून घेतलेत तरी चालेल. असं केल्यामुळे गूळ सगळ्या शेंगदाण्यांमध्ये व्यवस्थित असा मिक्स होतो आणि तो फिरवताना सुद्धा व्यवस्थित असा बारीक होतो. त्यामुळे असं तुम्ही घालून घ्या. आता आपण चालू बंद करत हे फिरवून घेऊयात. थोडं जाडसरच आपल्याला हे ठेवायचं आहे. हे पहा, मी फिरवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला लाडू बनवून घेता येतील. हे मिश्रण थोडंसं कोमटच आहे. कोमट असतानाच आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे. आता हे मोकळं वाटत असेल तरी लाडू आपल्याला छान वळता येतात. तुम्हाला जर वेलची पावडर आवडत असेल तर अगदी थोडी पाव चमचा वेलची पावडर घालून घ्या. गूळ आणि शेंगदाण्याचा फ्लेवर खूप छान येतो त्यामुळे मी घातलेली नाही. हे पहा, मस्त एकाच हाताने आपल्याला हे लाडू वळून घेता येत आहेत. छान पटपट असे हे लाडू तयार होतात. तुम्ही पाहू शकता. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. खूपच सोपे आणि झटपट असे हे तयार होतात. तुम्ही एकदा नक्की करून पहा. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.